तासगाव पंचायत समितीच्या इमारतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून उर्वरित निधीपैकी 75 लाखाचा निधी प्राप्त। माननीय खासदार संजय काका पाटील यांनी मानले राज्य शासनाचे आभार। तासगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीसाठी माननीय खासदार संजय काका पाटील यांनी 14,91,00,000 रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करून घेतला। त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 5 कोटी एवढा निधी प्राप्त झालेला असून इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे। आता दुसऱ्या टप्प्यात 75 लाख एवढा निधी सध्या प्राप्त झालेला असून यामुळे इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होण्याला मदत होणार आहे। त्यामुळे इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन ही इमारत जनतेच्या सेवेसाठी सज्ज असेल असे मत खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केलं आहे। तसेच पुढे ते म्हणाले की तासगाव पंचायत समिती ही ग्रामीण भागातील जनतेच्या दृष्टीने विकासाचे मंदिर असून त्यानुसार एक सुसज्ज आणि प्रशस्त इमारत असावी या उद्देशाने या कामी 14,91,00,000 रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता। गेली 1 वर्षभर या नूतन इमारतीचे काम अगदी उत्कृष्टरित्या पद्धतीने झालेलं आहे। या कामाचा प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा वरचेवर आढावा घेतला आहे। पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारचे मनापासून आभार मानतो। 15 कोटीची ही नवी इमारत पंचायत समितीला आपल्याला पूर्ण काम होण्यासाठी लवकर पैसे आलेले आहेत। 4-6 महिन्यांमध्ये ही इमारत आम्ही पूर्णत्वाला नेतोय। जनतेच्या तालुक्यातल्या जनतेच्या साठी हे एक चांगली पंचायत समितीची इमारत उभा राहते आणि यासाठी काल पुन्हा 75 लाख रुपये आलेले आहेत आणि या कामामध्ये अतिशय चांगलं काम या कॉन्ट्रॅक्टरांच्याकडून सुरू आहे। 4-6 महिन्यामध्ये ही इमारत जनतेच्या सेवेसाठी, जनतेला तिथं त्याचा उपयोग होण्यासाठी ही इमारत लवकरच पूर्णत्वाला जाते। तेव्हा या राज्य सरकारचं आणि या सगळ्या लोकांना या पंचायत समितीच्या माध्यमातून बसण्याची चांगली सुविधा होणार आहे अधिकाऱ्यांनाही। तेव्हा या गोष्टी निश्चितपणाने फायदेशीर आहे। तालुक्याच्या विकासामध्ये ही एक मोठी इमारत या ठिकाणी उभा राहते। तासगाव तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची समजली जाणारी इमारत म्हणजे आपल्या पंचायत समितीची इमारत। या इमारतीच्या मंजुरीपासून अगदी पूर्णत्वाकडे नेण्यापर्यंत या ठिकाणी आदरणीय माजी खासदार संजय काका पाटील व आम्ही सर्व आमची टीम आम्ही काम करतोय। निश्चितपणानं पहिला टप्पा या इमारतीसाठी आपण आणण्यात यश मिळवलं होतं, मात्र मधल्या काही काळामध्ये ही इमारत लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आदरणीय संजय काकांची या ठिकाणी अधिकाऱ्यांसमोर बैठक झालेली होती। आपल्या या गोरगरीब तासगाव तालुक्यातील जनतेच्या दृष्टिकोनातून विकासाचं मंदिर समजली जाणारी ही इमारत येत्या 6 महिन्याच्या आतमध्ये आम्ही पूर्णत्वाकडे नेतोय। त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला या इमारतीसाठी 75 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे। निश्चितपणानं ही इमारत 6 महिन्याच्या आत आपण लोकांच्या सेवेसाठी पूर्णत्वाकडे ही इमारत आपण नेणार आहे। महाराष्ट्र शासनाचे हे 75 लाख रुपये हा दुसरा टप्पा आपल्या या इमारतीसाठी आदरणीय काकांच्या माध्यमातून प्रयत्नातून मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्र शासनाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व तासगावकर जनतेला निश्चितपणाने आश्वस्त करतो की तुमच्यासाठी, तुमच्या सेवेसाठी ही इमारत लवकरात लवकर पूर्णत्वाला येईल असा विश्वास या तासगावच्या जनतेला मी देऊ इच्छितो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।